नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जी आपली पुढची गोष्ट आहे ना, ती मला एका आजीने सांगितली होती आणि ते आपले सबस्क्रायबर होते. त्यांना हे समजलं की जेव्हा आपण ह्या गोष्टी वगैरे अशा करतो, ज्या आधीच्या काळात लोक करायचे, त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या जे त्यांनी त्यांच्या लहानपणी ऐकले होते. तर ही गोष्ट मला वाटतं 1980-1990 त्या काळातली असेल आणि ही नवरात्रीच्या आसपासची गोष्ट आहे. एक श्रीकांत नावाचा मुलगा होता, तरुण मुलगा होता, लग्न वगैरे नव्हतं झालं. तो मुंबईत राहायचा, त्याच्या भावाकडे, त्याच्या भावाच्या फॅमिलीबरोबर तो राहायचा. तुम्हाला असं माहिती आहे की आपल्या कोकणात वगैरे प्रत्येक सणासुदीला लोक गावी जातात, तर त्यांच्याही गावी काहीतरी प्रोग्राम वगैरे होतं नवरात्रीच्या वेळी, त्यामुळे त्यांची फॅमिली पूर्ण गावी जात होती. आता श्रीकांत हा मुंबईच्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी करत होता. त्यांनी त्या सुट्टीसाठी अप्लाय केलं होतं आणि त्याला थँकफुली सुट्टीही मिळाली होती. पण कंडिशन मात्र अशी होती की जोही त्याचं काम होता त्याला ते आधी संपवायचं होतं आणि मगच तो गावी जाऊ शकणार होता. तर त्या दिवशी असंच काहीतरी झालं. श्रीकांतला कामाचं खूप जास्त लोड होता, पण तो घाई गडबडीत सगळं त्यांनी संपवलं. तो घरी आला आणि तो घरी त्याच्या गाडीत निघणार होता. त्याच्याकडे कार होती, त्या कारमध्ये तो जाणार होता. त्याने त्याचे बॅग वगैरे सगळं काही सामान वगैरे घेतलं आणि तो गावाकडे निघाला. आज जेव्हा तो गावाला निघत होता, कोकणात जात होता तो, आणि काही तासानंतर गाडी चालवता चालवता त्यांनी ती मुंबई सोडली आणि तो आपल्या दिशेने जाऊ लागला. जेव्हा आपण मुंबई वगैरे किंवा कोणतं शहर सोडतो तर जनरली स्ट्रीट लाईट्स वगैरे कमी होतात, म्हणजे लोकांची रहदारी वगैरे कमी होते, गाड्यांचा गजबज कमी होतो आणि खूप शांत रोड वगैरे असतो. तर तसंच तो जात होता, मस्त एन्जॉय करत होता. उतरला, तो नाश्ता वगैरे त्याने केला, साईडला चहा वगैरे प्याला आणि तो परत आपल्या गावच्या दिशेने जात होता. आता रात्रीचे जवळपास 2:30-3 वाजले होते. त्याला हळूहळू खूप अनइझी फील व्हायला लागलं. त्याला वाटलं की बाबा ऑफिसमध्ये मी एवढं काम वगैरे केलं, झोप पूर्ण असेल म्हणून मे बी मला असं वाटत असेल. त्यांनी त्या गोष्टीकडे एवढं लक्ष नाही दिलं आणि तो गाडी चालवत राहिला. आणि काय माहिती असं काय झालं की त्याला खूप विचित्र वाटायला लागलं, म्हणजे एक नेगेटिव्ह वाईब यायला लागली, एक नकारात्मक शक्ती त्याला अशी फील होऊ लागली त्याच्या गाडीत. म्हणजे त्याला खूप दमल्यासारखं व्हायला लागलं. खूप शांत रस्ता, आजूबाजूला रहदारी नाही, कोण व्यक्ती नाही दिसत आहे, गाडी नाही दिसत आहे. त्याला थोडी भीती वाटायला लागली. आणि ती रात्र अशी होती ना, खूप काळोख होता. बहुतेक ती अमावस्येची रात्र असावी. तर त्या गाव आता 2-3 तासाच्या अंतरावर होतं. त्याचं असं होतं एकदा मी घरी पोचलो तर झोपून जाईल. तर तो त्याच आशेने गाडी चालवत होता. अचानक त्याच सर्व गोष्टींमध्ये त्याच्या गाडीच्या समोर एक छोटा खड्डा आला. त्याचा टायर त्या खड्ड्यात गेला आणि त्याच्या टायरची हवा पंक्चर झाली. आता तो काळ असा होता जिथे गुगल मॅप्स वगैरे नव्हते, नाही आजूबाजूला एवढे गॅराज वगैरे होते, म्हणजे खूप शांतपैकी रस्ता होता. तर त्याला काही समजत नव्हतं आता मी काय करू. त्यांनी एक ठरवलं की आपण एक काम करू, आपण या मेन रोडनी जाण्यापेक्षा आपण एक शॉर्टकट घेऊ ना. आणि जसंच तो त्या जंगलातून जात होता, एकदम घनदाट रान, आजूबाजूला कोणीच नव्हतं, पूर्णपैकी शांतता, आणि तो त्या रस्त्याने जात होता. जसंच तो पुढे गेला त्याला एक सुंदर मुलगी दिसली. मुलगी जी त्याकडून लिफ्ट मागत होती. तो थोडा दचकला की बाबा हे अशा ठिकाणी जिथे कोणतं घर नाही आहे, आजूबाजूला कोण लोक नाही, ही मुलगी इथे काय करते. आधी तर तो थोडा घाबरला. त्याने विचार केला की राहू दे, मी थांबत नाही, मी निघून जातो. पण त्यात थोडी माणुसकी शिल्लक होती. त्याला असं वाटलं की मे बी ह्या मुलीला माझी गरज असेल आणि मे बी काहीतरी ती प्रॉब्लेममध्ये असेल, काही अडचणीत वगैरे ती अडकली असेल, मी तिला मदत करतो आणि तिला सोडतो पुढे. त्यांनी गाडी थांबवली. त्या मुलीला विचारलं तुला कुठे जायचं आहे. तिने एक जागा सांगितली, एक गावाचं नाव सांगितलं आणि विचारलं की मला इथे जायचं आहे, तू सोडशील का मला. तो बोलला की ठीक आहे, पण तू इथे आलीस कशी. बोलते नाही, मी माझ्या काकांकडे आली होती आणि मला माझी बस सुटली आणि मला आता काहीच पर्याय नाही, त्यामुळे मी शॉर्टकटने चालत चालत जाते, कारण दुसऱ्या दिवशी उद्या माझी परीक्षा आहे, मला शाळेत जायचं आहे, तर तू सोडशील का मला. तो बोलला ठीक आहे चालेल. त्यांनी गाडी थांबवली. ती मुलगी येऊन बसली. पण त्या मुलीमध्ये काहीतरी विचित्र होतं. ती सुंदर होती, पण ती जशी हसत होती खूप क्रीपी वाटत होती. पण श्रीकांतचा असं जाऊ दे, मी मदत करतो, हिला सोडतो पुढे आणि त्याच्या पुढे मी घरी निघून जाईन. आता 1.5 तास बाकी आहे, हिला सोडलं की गेलो मी पुढे. तर त्या वाटेत गाडी चालवता त्यांच्यामध्ये थोडंफार बोलणं झालं, म्हणजे थोड्याफार गप्पा रंगू लागल्या. श्रीकांत तिला विचारू लागला तू काय आहेस, काय शिकतेस, असं तसं ते सर्व. तर ती मुलगी तेच बोलली की मी ह्या शाळेत आहे, मी 10वीत आहे आणि माझे काका आजारी होते, तर मी त्यांना बघायला गेली होती. पण जेव्हा मी निघाली तेव्हा बस सुटली होती, मला काहीच पर्याय नव्हता आणि उद्या माझी परीक्षा आहे, तर मला तेही मिस नाही करायची आहे आणि त्यामुळेच तुम्ही मला तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही मला सोडलात, असं त्या सर्व गोष्टी. तर झालं. आणि गप्पा मारता मारता गाडी चालवता ते लोक त्या मुलीच्या गावापाशी पोचले. आता गावाच्या जवळ एक मोठा बीच होता, समुद्र होता मोठा. आणि जसंच त्या समुद्राकडे ते लोक पोचले, ती मुलगी जोरात किंचाळली आणि श्रीकांतला बोलली थांबव इथे, मला उतरायचं आहे. इकडे अचानक मध्ये ह्या समुद्रापाशी, मी तुला सोडतो तुझ्या घराकडे. तिचं असं नको नको, मला इथेच उतर, मी जाईन.
तर तुझं घर कुठे आहे नक्की? बोलते माझं घर त्या डोंगरावर आहे. मी सोडतो ना त्याच्या जवळ, तिकडे जवळ सोडतो डोंगराकडे. नाही, तू इकडेच उतरव, मी जाईन. तर श्रीकांतचं असं आलं की ठीक आहे, तिला जाऊ दे, माझं काम झालं. श्रीकांतने तिला उतरवलं आणि तो घरी गेला आणि जाऊन झोपला. जिथे तुझ्या घरातल्यांना त्याची गोष्ट सांगितली, घरातले थोडे शॉक झाले की बाबा हे काय नक्की, तू कशाला कोणाला लिफ्ट दिलीस? तिथे नेहमीच असं लोकांना चकवा वगैरे लागत असतो, लोकांबरोबर खूप पॅरानॉर्मल गोष्टी होत असतात, तिकडे कधीच कोण जागा थांबवत नाही. त्यांनी श्रीकांतची नजर वगैरे उतरवली आणि देवासमोर नारळ वगैरे ठेवला आणि सर्व काही मस्त चालू होतं. श्रीकांतला काही जाणवलं नाही. 4-5 दिवसानंतर जेव्हा श्रीकांत आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की आपण त्या बीचवर जाऊ, त्याच समुद्रावर, त्याच बीचवर जिथे त्या मुलीला श्रीकांतनी सोडलं होतं. श्रीकांतचं असेल की हां ठीक आहे ना, चल आपण तिकडे जाऊ. ते लोक त्या बीचवर पोचले आणि मस्तपैकी एन्जॉय करत होते. तिकडे दिवसा जाऊन श्रीकांतला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. त्यांनी बघितलं की आजूबाजूला कोणतंच घर नव्हतं, कोणतंच गाव नव्हतं, फक्त एक छोटं डोंगर होतं, पण तिथे काही घरं वगैरे काही दिसत नव्हती. श्रीकांतनी त्याच्या मित्रांना वगैरे सांगितलं की इकडे आसपास कोणतं गाव आहे का? त्याचे मित्र बोलले नाही, इथे जवळपास तर कोणतं गाव नाही आहे, आहेत ते पण 3-4 किलोमीटर लांबच आहेत. हे ऐकून श्रीकांतला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने इग्नोर केलं ते सर्व आणि मस्तपैकी बीचवर जाऊन टाइमपास वगैरे केलं. जेव्हा संध्याकाळची वेळ झाली, श्रीकांत वगैरे आपल्या घराकडे निघत होते, म्हणजे सगळं आवरत वगैरे होते, त्यांनी बघितलं की एक म्हातारा व्यक्ती त्या डोंगरावर चढतोय, त्याच डोंगरावर जिथे श्रीकांतनी त्या मुलीला सोडलं होतं. श्रीकांतला आता राहावलं गेलं नाही. त्याने आवाज दिला की बाबा ऐका, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तो बोला बोल बाळा, काय झालं? त्यांनी त्या म्हाताऱ्या व्यक्तीला पूर्ण गोष्ट सांगितली. त्यांनी त्या मुलीचं पूर्ण वर्णन केलं, ती कशी दिसत होती, तिची उद्या परीक्षा होती, असं तसं सगळं जेही श्रीकांतला तिने शेअर केलं होतं ते सर्व त्यांनी बाबांना सांगितलं आणि त्याला विचारलं ही मुलगी आहे का? तिचं हे नाव होतं. हे ऐकताच ते जो म्हातारा व्यक्ती होता तो गप्प झाला. तो काहीच बोलत नव्हता. श्रीकांतने विचारलं काय झालं बाबा, तुम्ही सांगा मला, कोण राहते का इथे मुलगी? कारण मला इथे आजूबाजूला कोणतंच घर नाही दिसत आणि त्या दिवशी मी तिला सोडलेलं. आम्ही जवळपास 1.5 तास गप्पा मारलेल्या आणि मी तिला सोडलेलं इथे. तेव्हा तो म्हातारा व्यक्ती बोलला की ती दुसरी कोणी नसून माझी मुलगी होती, जी 20 वर्ष आधीच मेली आहे. हे ऐकून श्रीकांतला काही समजत नव्हतं. बोला काय बडबड काय करतोय असं तसं. तो बोला तुम्ही बाबा माझी मस्करी वगैरे करू नका. तो बोला चल मग माझ्या घरी. श्रीकांत जेव्हा त्यांच्या घरी गेला, त्यांच्या गावात जास्त काही घरं नव्हती, 5-6 घरं होती, पण त्यांचाच दार होता जो उघडा होता. आणि जेव्हा श्रीकांत त्यांच्या घरी गेला आणि त्या घरात श्रीकांतने जे बघितलं ते बघून त्याचं पूर्ण अंग थंड पडलं. त्यांनी बघितलं की ती मुलगी ज्याला त्यांनी लिफ्ट दिली होती, त्याला घरी सोडलं होतं, ज्यावर त्यांनी गप्पा मारल्या होत्या, त्याच मुलीचा फोटो त्या माणसाच्या घरात होता आणि त्या फोटोवर त्यांनी हार चढवला होता. त्या मुलीला जाऊन जवळपास 20 वर्ष झाली होती आणि त्या रात्री ती तिच्या काकांना बघायला दुसऱ्या गावात गेली होती. दुसऱ्या दिवशी तिची परीक्षा होती म्हणून ती काय मात्र थांबली नाही. ती यायला निघाली, तिची बस सुटली, चालत येत होती आणि जीही गाडी तिला दिसते तिच्याकडून ते लिफ्ट मागत होती, मदत मागत होती की तिला कसंही करून घरी जायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी तिला तिचा पेपर द्यायचा होता, पण कोणीही तिला मदत केली नाही. शेवटला असं झालं की एक गाडी ज्याकडून ते लिफ्ट मागत होती ती गाडी जोरात आली आणि तिला ठोकून गेली आणि तिकडे जागेवरच तिचा मृत्यू झाला. ती जी जागा आहे तिथे नेहमीच ती रात्री लोकांना लिफ्ट मागताना दिसते, स्पेशली अमावस्येच्या रात्री. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.